नमस्कार, मी कपिल आणि माझ्या सोबत आहे बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेता तन्वी. त्यांनी खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. 100 दिवसांचा प्रवास होता, एक स्वप्न घेऊन तू घरात गेली होतीस आणि फायनली त्या ट्रॉफीवर नाव कोरलं गेलं. तन्वी बोलते, कसं वाटतंय, कसं आहे आशा? खूप छान वाटतंय. जे मनाशी ठरवलं होतं ते कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला 100 दिवसांमध्ये. डगमगले नाही. जे गोल सेट करून मी गेले होते. खूप लोकांनी प्रयत्न केला होता ते गोल हलवण्याचा, पण नाही मी डगमगले आणि शेवटी बाहेर पडताना ते अचीव करून बाहेर पडले. त्यामुळे आनंदी आहे. जेव्हा सुरुवात झाली होती या प्रवासाची, तेव्हा असं खूप म्हटलं की तन्वी खूप बोलते, खूप भांडते. बऱ्याच निगेटिव्ह प्रतिक्रिया तुझ्याबद्दल येत होत्या, सोशल मीडियावर कॅम्पेन चालवण्यात होते. पण शेवटी तू स्वतःचा गेम सावरलास आणि आता तन्वी नुसती बोलत नाही, तर तन्वी ट्रॉफी पण जिंकून दाखवते, हे सिद्ध केलंस. तर सगळ्यांसाठी काय सांगशील? हेच सांगेन, सुरुवातीच्या दिवसांमध्ये सगळे मला बोलत होते तन्वी बोलते, खूप बोलते. पण मी त्यांना सांगेन, तन्वी बोलते खरं बोलते. तन्वी बोलते बोलते तर खरं बोलते. तन्वी बोलते खणखणीत बोलते. आणि तन्वी बोलते अशीच आहे. लाख वादळ येऊ द्यात, मला नाही फरक पडत. माझं जर मी गोल एकदा सेट करते तर मी मागे वळून बघत नाही. मग कोणी समोर येऊ द्या, त्यांना मी एकटी पुरून उरते. बिग बॉस मध्ये 20 जण आम्ही टोटल होतो. त्या 20 जणांनी मला हरवायचा प्रयत्न केला, पण मी नाही हरले. खूप निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला. एका पॉइंटला मी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केला, पण समोरचा जसं ठरवून बसतो की नाही ही अशीच आहे तर अशीच आहे, मग आपण त्याला किती उत्तर दिलं तरी पण त्याला ते पटवून घ्यायचंच नसतं. मग कधीतरी आपण सोडूनच द्यायचं असतं की तुला फेक वाटते, ओके मी फेक आहे. तुला खोटारडी वाटते, ओके मी खोटारडी आहे. तुला काय वाटतं ती मी आहे, बस. कारण एका पॉइंटला माणूस थकतो सांगून सांगून. जे मला कुठेतरी वाटलं माझ्या जर्नीमध्ये की आता मी थकली उत्तरं देऊन. तर ज्या प्रकारे तुम्ही निगेटिव्ह पी आर घरातच माझा करताय, तो मोर्चा चालू देत तुमचा. तुम्ही जे करताय ते करत राहा, लगे रहो. ते इकडे करत बसले, मी इकडून पुढे गेले. पण मुळात तन्वी कशी आहे? तन्वी जशी तुम्हाला दिसली तन्वी तशीच आहे. हो. तन्वी काही वेगळी नाहीये. तन्वी खूप बोलते. तन्वी चुकते. तन्वी चुका एक्सेप्ट करते. तन्वी चुका सुधारते. जसं जनता बोलत होती तसं मी वागायचा प्रयत्न केला. कारण मला हा प्लॅटफॉर्म जो मिळाला होता, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म होता. जो एक फॅमिली शो होता, जिथे लहानांपासून मोठे लोक आपल्याला बघतात. आणि एकंदरीत आपण त्यांना काय दाखवतो, आपण कसे आहोत, हे पण मॅटर करतं. सो माझ्याकडून मी जशी आहे, ज्या पद्धतीने बाहेर सुद्धा वागते ते दाखवण्याचा प्रयत्न केला. मी कुठे पातळी सोडली नाही. मी कुठे दुसऱ्यांना मोठ्यांना डिसरिस्पेक्ट केला नाहीये. मी शिवीगाळ केली नाहीये. मला जसा गेम खेळायचा होता मी त्या पद्धतीने खेळले. चुका सुधारून खेळले. छान पद्धतीने खेळले. ज्या लोकांना माझा गेम नाही आवडला, तिथे खंत व्यक्त करेन की अजून कुठेतरी कमी पडले मी त्यांना माझ्या साईडने वळवण्यात. पण छान सुद्धा वाटतंय की खूप लोकांना मी माझ्या गेमच्या प्रेमात पडले आणि त्यांनीच मला प्रेम दिले आणि ट्रॉफी माझी. आणि ह्या खेळाची हीच खासियत आहे, तुम्हाला स्वतःला संयम ठेवता आला पाहिजे. कारण 100 दिवस एका घरात राहायचं, मोबाईल नाही, काही नाही. आणि भांडण जरी झालं तरी कुठलेही अपशब्द उच्चारले जाणार नाही, कुठलीही मर्यादा पार होणार नाही. सगळं पाळणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मेंटली आणि फिजिकली खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर त्याबद्दल त्या सगळ्यावर तू कशी मात केलीस? हा, मला सगळे फेक म्हणतात, खोटारडी म्हणतात, खोटा मुखवटा लावणारी म्हणतात. मला उत्तर तर नाही द्यायचंय, मला फक्त एवढंच कम्पेअर करून सांगायचंय. मी जर खोटी आहे, फेक आहे, खोटा मुखवटा घेऊन चालते, तर मला एक दिवस आठवून दाखवा ज्या दिवशी मी शिवी दिली, ज्या दिवशी मी पातळी खाली घालवली, माझ्या भाषेवरचं प्रभुत्व मी गमावलं, माझा कंट्रोल मी सोडून एखाद्याच्या वर पर्सनल टीका केली, माझा संयम गमावून मी फॅमिली शो साठी अपात्र ठरले, असं एकदा तरी मला दाखवून द्या. मी जर खोटारडी फेक आहे तर मला दाखवून द्या की मी टास्क मध्ये कुठे चिटिंग केली, मी टास्क कुठे नाही नीट खेळले, मनापासून नाही खेळले, किंवा धडपड करून गुडघे फोडून सुद्धा परत त्या टास्क मध्ये उभं राहणं हे मी नाही केलं.
हे मला एकदा तरी दाखवून द्या आणि मग माझ्यावर जेवढे अलिगेशन्स लावाल तेवढे मी घ्यायला तयार आहे. पण बोलताना नक्कीच आरोप लावताना बोलताना नक्कीच विचार करावा माणसांनी की त्या माणसाने 100 दिवस तिथे कसे काढलेत, कुठल्या पद्धतीने प्रवास केलाय. एखाद्यावरती टीका करणं खूप सोपं असतं, पण त्या माणसाचा प्रवास त्याच्या जागी राहून बघणं हे खूप कठीण आहे. आणि मला असं वाटतं की एखाद्याबद्दल आपण पटकन बोलून जातो, अरे हा तर असाच आहे, अरे तो तर तसाच आहे, पण त्याच्या जागी कधी राहून बघितलंय की त्याने काय फील केलंय. तुम्ही आता जिथे बसलाय तुमची लाईफ जर्नी वेगळी आहे. तुम्ही एका पॉइंटला तुमच्यावर असा प्रसंग येईल त्या प्रसंगाला तुम्ही मात देऊ शकता, सामोरे जाऊ शकता. कदाचित त्या प्रसंगाला सेम मी नाही सामोरे जाऊ शकत, कारण तुम्ही भावनिक नसाल, मी आहे. तुम्ही स्ट्रॉंग असाल, मी नसेल. सो हाताची बोटं जशी 5 वेगवेगळी आहेत ना, माणसाची रूपं पर्सनॅलिटीज पण वेगवेगळी आहेत. सो माणूस कधीच सेम नाही होऊ शकत आणि कुठल्याच सिच्युएशनला सेम पद्धतीने सामोरं नाही जाऊ शकत. सो काही सिच्युएशन मध्ये मी चुकलीये, मी माझं रडणं आलं असेल किंवा मी स्ट्रॉंगली काही प्रत्युत्तर केलं असेल किंवा मी भांडले असेल, पण त्या सिच्युएशनला मला ते योग्य वाटलं म्हणून मी केलं असेल, पण त्याला ओव्हर ऍक्टिंग नाव पडले. त्याला मला उत्तर तर नाही द्यायचंय, पण मला एवढंच लोकांना सांगायला आवडेल की एखाद्या माणसाला इतकं पटकन पण जज करू नका की बाहेर आल्यानंतर त्या माणसाला ते सगळं वाचून वाईट वाटेल. सगळ्यात महत्वाचं की सागर कारंडे सोबत तुझ्या बऱ्याचदा शाब्दिक चकमक झाली, त्यातून बऱ्याचदा शाब्दिक खेळ करून तुला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर त्या सगळ्यांना तुला त्याला उत्तर द्यायचंय. मला असं वाटतं प्रत्येक जागोजागी लोकांनी मला शाब्दिक खेळ करून अडकवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी मला शाब्दिक चकमक करून अडकवू नाही शकलं. पहिल्या आठवड्यात एक झालं होतं जे नॉर्मल बोलणं होतं आणि त्याला खूप असं गोल गोल फिरवून कॉमेडीवरती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता, जे मी सागरदादाशीच बोलले आणि तो मला म्हटलं की मला कळलं तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे, नको टेन्शन घेऊस, असं म्हणून ते सॉर्ट झालं होतं. बट मी एवढंच सांगेन लोकांना, मी स्ट्रॉंग म्हणजे प्लेअर म्हणून वीक नाही ठरवता आली, तर माणूस म्हणून वीक ठरवायचा 13व्या आठवड्यात खूप प्रयत्न केला गेला. आणि मी तन्वी बोलते अशीच आहे, जे बोलते ते करते आणि जशी दिसले तशीच मी होते. तुम्हाला चुकीची वाटली असेल तर हो, मी काही जागी चुकले आहे, पण निश्चितच माणूस म्हणून चुकून पुन्हा चुका सुधारण्याचा पण प्रयत्न केलाय. आय होप मी तुम्हाला आवडली असेल, आणि नसेल आवडली तर आता बाहेर येऊन तुम्हाला तुमची मतं ऍटलिस्ट थोडी बहुत मी परिवर्तन करायचा प्रयत्न करेन, आणि प्रेमात नाही पण ऍटलिस्ट तुमचा राग तरी कमी करेन असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न जाता जाता, विशाल आणि राकेश सोबत बऱ्याच तुझे खटके उडाले, तर आता घराबाहेर पडलीस, तर हे सगळं सुरळीत करायला आवडेल, त्यांच्यासोबत पुन्हा एकदा मैत्री करायला आवडेल, आणि सगळ्यात महत्वाचं, घरातल्या कुठल्या सदस्यासोबत तुला मैत्री कंटिन्यू ठेवायला आवडेल आणि कोणासोबत मैत्री कंटिन्यू ठेवायला नाही आवडणार? ऑब्व्हियसली माझा टाटा ग्रुप, माझी फॅमिली, मला त्यांच्यासोबत मैत्रीचं नातं जे आमचं आहे ते पुढे न्यायला खूप जास्त आवडेल. आणि विशालचे आणि माझं दुश्मनीचं नातं होतं ते आम्ही संपवलंय बिग बॉसच्या घरातच, पण मला त्याच्यासोबत मैत्रीचं नातं पुन्हा ठेवायला नाही आवडणार. राकेश सोबत? तो माझा दादा आहे, ते नातं तर अमर राहील. थँक्यू सो मच. शेवटचा प्रश्न, घरच्यांचं आणि फ्रेंड्सचं फिलिंग्स काय होतं जेव्हा तू घराबाहेर विंदरून पडलीस? त्यांना विश्वासच बसत नव्हता की मी बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर आहे. कुठेतरी म्हणजे त्यांना असं स्वप्नात जगतायत असंच वाटत होतं, आणि ज्या प्रकारे ते रिॲक्ट झालेत माझ्यासाठी तीच मोठी पोचपावती आहे माझ्या स्वतःच्या मेहनतीची, की माझ्यावर ते आता प्राऊड फील करतात. चलो, थँक्यू सो मच तन्वी, आणि शुभेच्छा. आणि हिंदी बिग बॉस मध्ये जशी राखीची इच्छा आहे, तू जावा आणि तिथले विनर बनाव. थँक्यू.